श्रावण महिना सुरू झालाय तर बघा मस्त असा श्रावण घेवडा आता यायला लागलाय। तर छान श्रावण घेवड्याची भाजी करतोय। तर भाजीमध्ये मी आज कोणती चूक केली जरा बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि एक नंबर चविष्ट अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवते। याप्रमाणे जर कराल तर बोट चाकून खाल नक्कीच। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, भाजी निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या। कढईमध्ये चमचाभर तेल घाला, छान परतून घ्या आणि 2 मिनिटाची वाफ काढा। तर बघा गॅस बंद केलेला मी, कारण परतताना गॅस मोठा ठेवलेला, कढई छान तापलेली। तर 2 मिनिटं परतायचं आणि 2 मिनिटं त्याची वाफ काढायची। त्यानंतर पुन्हा गॅस चालू करा, कढईमध्ये 1 चमचाभर तेल घाला, जिरं घाला, कांदा टोमॅटो बारीक कट करून घाला आणि पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घाला। थोडंसं म्हणण्यापेक्षा जेवढं भाजीला लागतं ना तेवढंच मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर हळद पावडर, लाल तिखट टाकून परत एकदा कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण जे श्रावण घेवडा भाजून घेतलेला तो यामध्ये ॲड करायचा आहे। 2 मोठे चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचे, परत एकदा आलटून पलटून घ्यायचे मस्त। आणि त्यानंतर आता एक हातभर पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि झाकून ठेवून अगदी 4 ते 5 मिनिटाची वाफ काढायची आहे बारीक गॅसवर। तर काय सुंदर जबरदस्त भाजी झाली आहे। तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, असली तर टाका। तर बघा मी आत्ता लसूण परतून टाकलं। एकीकडे मी आमटी फोडणी मारत होते, परंतु ह्या भाजीच्या फोडणीमध्ये लसूण घालायचंच विसरले, त्यामुळे मी बाजूला परतून परत ॲड केला आहे। तर छान अशी भाजी आपली तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर असलात तर फॉलो करा। थँक्यू।